नमस्कार. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये डोकं वर काढत आहे. मागच्या आंदोलनाच्या वेळी सरकारनं ज्या पद्धतीने आश्वासनं दिली ते आश्वासनांची पूर्तता करण्यामध्ये सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मराठा योद्धा सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही सर्व तरुणांना या ठिकाणी आवाहन करतोय की उद्यापासून मनोजदादा जरांगे हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. दादांची प्रकृतीही कदाचित त्या आमरण उपोषणाला साथ देणार नाही असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. या माध्यमातून सरकारला आवाहन करायचं आहे की मनोजदादा जरांगे पाटील यांनी ज्या काही रास्त मागण्या मराठा समाजाच्या संदर्भात इथून मागे अनेकदा मांडल्या आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद सरकारनं दिला, परंतु त्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात किंवा त्यांची पूर्तता करण्यासंदर्भात पावलं उचलताना सरकार दिसत नाही. मराठा उपसमितीचे अध्यक्ष सुद्धा या संदर्भात या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम करताना त्या ठिकाणी दिसत नाहीत आणि म्हणून उद्यापासून मनोजदादा जरांगे त्या ठिकाणी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत आणि आम्ही पक्ष किंवा झेंडा बाजूला ठेवून समाजासाठी आणि मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनाच्या दृष्टीनं आम्ही सुद्धा संपूर्ण तयारी या ठिकाणी करत आहोत. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जो काही निरोप येईल, जे काही आदेश येतील, त्या पद्धतीनं इथला मराठा समाज, मराठा तरुण नक्कीच या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहे. आणि या माध्यमातून पुन्हा एकदा मी तरुणांना आवाहन करतो की मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत साथ देत नसतानाही ते तुमच्या माझ्यासाठी आणि इथल्या गोरगरीब मराठ्यांसाठी त्या ठिकाणी आमरण उपोषण करतायत. तुमची आणि माझी सुद्धा ही नैतिक जबाबदारी आहे की मनोजदादांच्या माध्यमातून जो काही निरोप येईल, जे काही आदेश येतील, त्या आदेशाप्रमाणे या आंदोलनामध्ये तुम्हाला आम्हाला सहभागी व्हावं लागेल. आणि सरकारला या माध्यमातून आम्ही इशारा देतोय की आपण वेळीच हे आंदोलन थांबवण्यासाठी पावलं उचला. दादांनी ज्या काही मागण्या आपल्या समोर मांडल्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता करा, वेळेत करा, अन्यथा पुन्हा एकदा या महाराष्ट्रातला मराठा पेटल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी बोलतो. आणि पुन्हा एकदा सगळ्या तरुणांना आवाहन करतो की उद्यापासून दादांचा उपोषण त्या ठिकाणी सुरू होतोय. आपल्यालाही या सगळ्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा लागेल असं आवाहन मी आमच्या इथल्या तरुणांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. एक मराठा लाख मराठा.